नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 20 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जे मी टेस्ट क्वेश्चन देतोय शेवटी तर त्याचे आन्सर देत चला। आपल्या ज्या काही बॅचेस आहेत त्यावर अक्षय तृतीयानिमित्त डिस्काउंट जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे। जे कोणती समजून घ्या महत्त्वाची महिन्यामध्ये ज्या काही बाबी येतात तर जे काही सण येतात किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी येतात तर त्यावेळी आम्ही तुम्हाला डिस्काउंट उपलब्ध करून कमीत कमी फीजमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता। बाकी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचं मासिकसुद्धा आता ॲपवर अवेलेबल झालेलं आहे। कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे आणि एक नवीन बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये एक विषय एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केला जाणार आहे आणि त्याची एक नोट्स जी आहे ती आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे। फॉर एक्झाम्पल संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलाचा एकच लेक्चर असेल आणि त्याची एकच नोट्स असेल। 2 ते 3 तास साधारणतः व्हिडिओ असेल, त्यामध्ये संपूर्ण तुमचा महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र अशा प्रकारे आपण ही एक नवीन बॅच लॉन्च केली जिचा कालावधी 1 वर्ष असेल। 799 रुपये फी असणार आहे। सुरू करूया आजचं सेशन। पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय कंपनीने टेनिस स्टार कार्लोस अल्कराज जो आहे तर त्याला आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे। तर कार्लोस अल्कराज जो आहे तो इन्फोसिसचा जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे। तर लक्षात ठेवा, कार्लोस अल्कराज जो आहे तो स्पॅनिश खेळाडू आहे, स्पेनचा खेळाडू आहे। इन्फोसिस या कंपनी स्थापना 2 जुलै 1981 मध्ये झालेली आहे। बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे। नंदन निलकेनी अध्यक्ष आहे आणि MD आणि CEO आहे सलील पारेख। आता रिसेंटली जे काही ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे लोक तर ते आपण इथं रिवाइज करून घेऊया। जसं की जनगणना 2027 साठी सुदर्शन पटनायक ब्रँड अँबॅसेडर आहे। भीम पेमेंट ॲपचे महेंद्रसिंग धोनी ब्रँड अँबॅसेडर आहे। यमाहा म्युझिक इंडियाचे AR रहमान ब्रँड अँबॅसेडर आहे। त्यानंतर एक टुर्नामेंट भरली गेली होती वर्ल्ड 10K बेंगलोर 2026 ची शर्यत। तर या शर्यतीसाठी ब्लॅका वॉलिस क्रोएशियाची उंच उडीपटू आहे तर ती ब्रँड अँबॅसेडर आहे। ICC T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा होता। सिटी युनियन बँकचा ब्रँड अँबॅसेडर रवींद्र जडेजा आहे। हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर शफाली वर्मा आहे। नायकाची ब्रँड अँबॅसेडर दीपिका पदुकोणे। बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा सदिच्छा दूत जो आहे तो महेंद्रसिंग धोनी। तर मला असं वाटतं की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, जास्त चान्सेस आहे त्यामुळे करून ठेवायचे। दिल्ली खेल महाकुंभ 2026चा ब्रँड अँबॅसेडर शिखर धवन आहे। तर संयुक्त राष्ट्राचे रस्ते सुरक्षेसाठीचा जागतिक चॅम्पियन जो आहे तो सचिन तेंडुलकर आहे। पुढे जाऊया दुसरा प्रश्न, परिसीमन विधेयक 2026 जे 131 संविधान दुरुस्ती विधेयक अंतर्गत लोकसभेच्या जागांची प्रस्तावित कमाल संख्या सध्याच्या 543 वरून किती असेल? तर जे नवीन विधेयक मांडण्यात आलं होतं ते लोकसभेमध्ये काय झालेले आहे, रिजेक्ट झालेले आहे। त्यामध्ये ज्या काही लोकसभेच्या जागा आहेत ते 543 वरून किती न्यायच्या होत्या, 850 वर आपल्याला न्यायच्या होत्या। तर 850 पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे। तर यावर मी एक डिटेल स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर ज्या मुलांनी बघितला नसेल त्या मुलांनी जाऊन बघू शकता आणि एक रिव्हिजन व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तर 131व महिला घटना दुरुस्ती विधेयक 131व संविधान दुरुस्ती विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं होतं। त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण जे यापूर्वीच 106व्या घटना दुरुस्तीने दिलेलं आहे तर त्याच्या इम्प्लिमेंटेशन बाबत तरतूद होत्या आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत तरतुदी होत्या। मग आता हे जे विधेयक होतं हे संघराज्यात्मक तरतुदीमध्ये बदल करणारं विधेयक होतं म्हणून यासाठी विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची संमती असं लागत होतं। पण हे विधेयक जेव्हा लोकसभेत मांडण्यात आलं तर टोटल 528 खासदारांनी मतदान केलं। मग यांच्या 2/3 मतं पाहिजे होती। 2/3 किती, 352। मग पडली किती मतं, तर इथे मतं पडली फक्त 298। विरोधाच्या या विधेयकाच्या विरोधात 230 मतं जी आहे ती पडली होती। त्यामुळे हे विधेयक जे आहे ते पारित होऊ शकलं नाही। गेल्या 10 वर्षात या सरकारच्या कार्यकाळात हे विधेयक जे आहे ते फेटाळण्यात आलेले आहे आणि हे असं आपण जर बघितलं तर महत्त्वाचं पहिलं विधेयक जे फेटाळलं गेलेलं आहे। विशेष बहुमत काय असतं तर सभागृहाच्या निम्म्यापेक्षा जास्त 50% + 1 हा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो आणि हजारांनी मतदान करणारे जे लोक आहेत त्यांचे 2/3 मतं लागतात। पुढे जाऊया, तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे। तिसरा प्रश्न आहे, एप्रिल 2026 मध्ये भारतीय नौदलाने अरबी समुद्रात तैनात केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी आण्विक क्षेपणास्त्र शोधक जहाजाचं नाव काय? तर हे जे जहाज आहे हे आण्विक क्षेपणास्त्र म्हणजे एखाद्या देशाने आपल्यावर मिसाईल वगैरे फायर केलं
तर ते शोधण्याचं काम हे जहाज करतं. याचं नाव आहे INS ध्रुव. तर इंडियन नेव्हीचं हे जहाज आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय नौदलाने आपले विशेष क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी निगराणी करणारं जहाज जे आहे INS ध्रुव हे अरबी समुद्रात तैनात केलेले. हे भारताचे पहिलं विशेष आण्विक क्षेपणास्त्र मागोवा घेणारं आणि सागरी निगराणी करणारं जहाज आहे. याची निर्मिती जी आहे ती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि त्याचबरोबर राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था नॅशनल आपण जर बघितलं टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे तर NTRO, तर यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने हे जहाज जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे. ते हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, DRDO आणि NTRO. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. जागतिक वारसा दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? जागतिक वारसा दिन जो आहे तो 18 एप्रिल रोजी सेलिब्रेट करण्यात आला, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा, एखादा दिवस जो असतो त्याची तारीख आणि मोस्टली त्याची थीम लक्षात ठेवायची. त्या दिवसाबद्दल इतरही इन्फॉर्मेशन आम्ही लेक्चरमध्ये PPT मध्ये ऍड करत असतो, पण ती काही आपल्यासाठी जास्त महत्त्वाची नाही. आता हा दिवस जो आहे 1982 मध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट अँड साइट्स द्वारे या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. 18 एप्रिल जो आहे तर तो जागतिक वारसा दिन म्हणून सेलिब्रेट केला होता. यावर्षीची थीम आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कंटेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड डिझास्टर. पुढे जाऊया, पाचवा प्रश्न. हे सुद्धा मी कव्हर केलेलं, याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. तर पाचवा प्रश्न आहे, IMFच्या एप्रिल 2026च्या नवीनतम अंदाजानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताचा क्रमांक काय? तर भारताची अर्थव्यवस्था जी आहे तर ती होती मित्रांनो 5व्या क्रमांकावर. मग तिला कुठे जायचं होतं? 4थ्या क्रमांकावर जायचं होतं. मग ती 4थ्या क्रमांकावर न जाता कुठे गेलेली आहे? 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. तर भारताचा थोडा उलटा प्रवास झालेला आहे, म्हणून इथं बाण जो आहे तो खालच्या दिशेने दाखवण्यात आलेला आहे. तर IMFने रिसेंटली जी काही आकडेवारी जारी केलेली आहे त्यामध्ये भारत जो आहे तो कितव्या क्रमांकावर ढकललेला गेलेला आहे? 6व्या क्रमांकावर भारत गेलेला आहे. भारताच्या वर जर आपण बघितलं तर UK आणि जपान जे आहे ते निघून गेलेले आहे. तर ऑलरेडी जर बघितलं तर USA, चायना, जर्मनी या अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतात. मग यांच्यानंतर जपान आहे, त्यानंतर ब्रिटन आहे, त्यानंतर भारत आहे. तर अशी रिसेंटली आकडेवारी जी आहे तर ती आलेली आहे. मग आपण जर बघितलं तर भारताची काय झालेली? घसरण झालेली. याचे प्रामुख्याने आपण जर बघितलं तर मेन कारण काय आहे? तर रुपयाची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो तर ती घसरत चाललेली आहे डॉलरच्या तुलनेत. हे मेन कारण आहे. आणि रुपयाची व्हॅल्यू घसरली की आपण जर दुसऱ्या देशातून एखादी गोष्ट घेत असेल तर ती आपल्यासाठी महाग होऊन जाते. फॉर एक्झाम्पल, पहिले $5 एक वस्तू भेटायची आणि समजून घ्या डॉलरची किंमत 80 रुपये होती, तर ती वस्तू 400 रुपयाला आपल्याला मिळायची, बरोबर. पण आता समजून घ्या की रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत कमी झाली आणि ती पोहोचली समजून घ्या 90 वर. आता हीच वस्तू $5 आपल्याला घ्यायची तर 450 रुपये मोजावे लागतील. मग त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची घसरण होत चाललेली. आपल्याला गोष्टी आयात करायच्या तर जास्त पैसे द्यावे लागत आहे आणि आपली आयात काही थांबत नाही, कारण कंटिन्यू आपण क्रूड ऑइल जे आहे ते आयात करत आहोत. मग त्यामुळे आपला पैसा जो आहे तो संपत आहे आणि आपली स्पीड जी ग्रोथ रेट जो आहे तो जास्त आहे जगात सगळ्यात जास्त, पण आपला GDPचे आकडे जे आहे ते कमी होत चाललेले आहे. याचं अजून एक कारण सांगता येईल की आपण नवीन GDPच्या मोजमापाचं वर्ष स्वीकारलेलं आहे, ते म्हणजे 2022-23. या पहिले काय होतं? 2011-12 हे आधारभूत वर्ष होतं GDP मोजण्यासाठीचं. 2015 मध्ये लागू झालं होतं आणि 22-23 आधारभूत वर्ष 2026 मध्ये लागू झालेलं आहे. तर ही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. पुढे जाऊया, 6वा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2026 मध्ये श्री गुरु भैरवैया मंदिराचं उद्घाटन केलं. कोठे केलं? तर भैरवैया मंदिराचं उद्घाटन जे आहे तर ते मोदीजींनी मंड्या, कर्नाटक या ठिकाणी केलेलं आहे. तर श्री गुरु भैरवैया मंदिर कुठं आहे? तर मंड्या, कर्नाटकमध्ये आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र आदिचुंचागिरी महासंस्थान मठ येथे श्री गुरु भैरवैया मंदिराचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. नावं थोडी किचकट आहे, थोडी साऊथची. हे मंदिर जे आहे ते द्रविड शैलीमध्ये बांधण्यात आलेले. द्रविड शैली म्हणजे काय असतं? तर अशा प्रकारे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. तर याला काय म्हटलं तर द्रविड शैली म्हटलं जातं. तर ही एक लक्षात ठेवा. हे मंदिर जे आहे तर मठाचे माजी प्रमुख डॉक्टर आदिचुंचगिरी यांनी बांधलं आहे हे मंदिर.
बाल गंगाधरनाथ महाराज स्वामीजींना समर्पित आहे. पुढे जाऊया 7वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये संशोधकांनी कोणत्या जमातीद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक अनौषधीमध्ये किंवा इथं असं असायला पाहिजे तर औषध वनस्पतीमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म ओळखले आहे. तर बघा, कोण्याक नागा जमाती जी आहे ती जी काही औषधं पारंपरिक पहिल्यापासून यूज करतात तर त्यामध्ये कर्करोगाला पण बरं करण्याचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळत आहे. तर हे संशोधन नागालँड विद्यापीठ, बेहरामपूर विद्यापीठ आणि सवेथा मेडिकल कॉलेज चेन्नई यांच्या संयुक्त शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. कोण्याक नागा समुदाय जो आहे तर त्यांच्या वापरलेल्या वनस्पतीमध्ये VEGFR2 नावाचं एक संयुग सापडतं जे कर्करोगांच्या पेशीला वाढण्यापासून रोखण्याचं काम करतं. कोण्याक जमात नागालँडमध्ये कुठे आपल्याला बघायला मिळते तर मोण जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. पुढे जाऊया 8वा प्रश्न. टाटा समूहाला भारतातील पहिले सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकारने कुठं मंजुरी दिली आहे? तर टाटा समूह जे आहे तर ते स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे धोलेरा येथे, तर धोलेरा येथे त्यांना सेमीकंडक्टर उत्पादनाला परवानगी जी आहे तर ती केंद्र सरकारने दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहील. तर सगळे सेमीकंडक्टरचे जे काही प्रोजेक्ट आहे ते गुजरातमध्येच गेलेले आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कंपनी आहे PSMC, तर कंपनीचं नाव लक्षात ठेवा PSMC. या दोघांनी भागीदारी केलेली आहे आणि या दोघांनी मिळून हा युनिट उभारला जात आहे. यामध्ये 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. हा प्रोजेक्ट जिथं असणार आहे त्याला सेजचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं या कंपनीवर जास्त टॅक्स लावला जाणार नाही. या कंपनीला सुरुवातीची 5 वर्ष एकदम कमी टॅक्स असेल. पुढील प्रश्न आहे 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने पटकावले? तर 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 जी आहे UPने जिंकलेली आहे. कुणी? उत्तर प्रदेशने जिंकली. तर उत्तर प्रदेश इथं विजेता राहिलेला आहे, त्याला सुवर्ण पदक मिळालं. मध्य प्रदेश उपविजेता राहिला, त्याला रजत पदक मिळालं. पंजाबला कांस्य पदक मिळालेलं आहे. तर 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप लक्षात ठेवा IMP आहे. राजगीर क्रीडा संकुल बिहारमध्ये ही आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया. HAL म्हणजे काय? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि GE म्हणजे काय? जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस. तर HAL आणि GE एरोस्पेस यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार HAL GE F414 तर हे एक जेट इंजिन आहे. तर या जेट इंजिनचा वापर प्रामुख्याने कोणत्या भारतीय लढाऊ विमानात केला जाईल? तर या जेट इंजिनचा वापर जो आहे तो तेजस MK2, तेजस मार्क 2 याला शॉर्टकटमध्ये MK2 म्हटलं तर फुल फॉर्म आहे तेजस मार्क 2 मध्ये याचा वापर जो आहे तो केला जाणार आहे. तर HAL भारताची कंपनी जिने तेजस बनवलेला आहे आणि जनरल इलेक्ट्रिक जी आहे ती अमेरिकेची कंपनी आहे जिने तेजसचं इंजिन बनवलेलं आहे. तर तेजस मार्क 2 साठी 414 नावाचं इंजिन जे आहे ते त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. हा करार जो आहे तो $1.5 बिलियन आहे. $1 बिलियन म्हणजे जवळपास 9,000 कोटी रुपये. यामध्ये 80% अधिक उत्पादन, तंत्रज्ञान आणि बौद्धिक मालमत्तेचे भारताकडे हस्तांतरण समाविष्ट आहे. तर हे इंजिन जेव्हा बनवलं जाईल तर त्यामध्ये भारताला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते शिकवल्या जाणार आहे. F414 कराराव्यतिरिक्त GE एरोस्पेस 404 IN-20 इंजिनच्या देखभालीसाठी भारतात एक देशांतर्गत डेपो सुविधा उभारणार आहे. तर यापूर्वी जे काही तेजससाठीचं इंजिन होतं तर त्याच्या देखभालीसाठी सुद्धा भारतामध्ये एक डेपो उभारला जाणार आहे. पुढे जाऊया 11वा प्रश्न. पेयजल व स्वच्छता विभागाने एप्रिल 2026 मध्ये आयोजित केलेल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या पेयजल संवादाच्या 7व्या आवृत्तीचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर पेयजल व स्वच्छता विभागाने जी काही आयोजित केलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या पेयजल संवादाची 7वी आवृत्ती तर याचं अध्यक्षपद अशोक मीना यांनी भूषवलेलं आहे. आता अशोक मीना कोण आहे? तर अशोक मीना जर आपण बघितलं पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव आहे. तर त्यांनी 7व्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या पेयजल संवादाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यामध्ये जलजीवन मिशन 2.0 आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 यांना गती देण्यावर भर देण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न आहे भारत तैवान औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी तैवानच्या एलिगन्स इंटरनॅशनल कंपनीने कोणत्या स्टेट सोबत सामंजस्य करार केला? तर गुजरात सोबत त्यांनी सामंजस्य करार केलेला आहे. तर तैवान जो आहे तो मेन सेमीकंडक्टरसाठी फेमस आहे आणि आता भारतात मेन सेमीकंडक्टरचं प्रोडक्शन जे आहे ते गुजरातमध्ये होते. सेमीकंडक्टर जागतिक लेवलला म्हटलं तर उत्तर तैवान द्यायचं, भारतात म्हटलं गुजरात द्यायचं.
तर गुजरातमध्ये सानंद धोलेरा परिसरामध्ये भारत तैवान औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी तैवान स्थित एलिगन्स इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली गेली आहे. एलिगन्स इंटरनॅशनलच्या सामंजस्य कराराअंतर्गत गुजरातमध्ये 1000 कोटी रुपयांचा भारत तैवान औद्योगिक पार्क जो आहे तो उभारण्याचे लक्ष्य आहे. पुढे जाऊया. 13वा प्रश्न आहे, नारी शक्ती वंदन कायदा महिला आरक्षण कायदा 2023 16 एप्रिल 2026 पासून अंमलात येते. म्हणजे या दिवशीपासून तो अंमलात येणार होता. हा कायदा लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव ठेवतो? तर विधानसभा आणि लोकसभा यामध्ये महिलांसाठी 33% जागा ज्या आहे त्या राखीव ठेवतो. पण हा कायदा ऍक्च्युली आतापासून लागू झाला असं जरी म्हटलं जात आहे, पण तरी पण हा कायदा जो आहे तो 2029 पर्यंत तर लागू होऊ शकत नाही. कारण हा कायदा लागू होण्यासाठी पहिले तर 2027ची जनगणना पहिले इथं होणं गरजेचं आहे. जनगणनेची आकडेवारी आली की मग लोकसभेच्या जागा विधानसभेच्या जागा वाढवल्या जातील आणि मग त्या जागा वगैरे वाढल्या की त्यानंतर हा कायदा जो आहे तो इम्प्लिमेंट केला जाणार आहे. तर याविषयी पण माहिती जी आहे मी ते 131वा घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तो तुम्ही दोन्ही व्हिडिओ जे आहे ते बघून घ्या, तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. बाकी मी जे आता तुम्हाला सांगितलं तर तेच इथे एक्सप्लेनेशनमध्ये दिलेले आहे. हा जो कायदा आहे मित्रांनो तर 33% आरक्षण जे आहे ते 106वी घटना दुरुस्ती जी आहे जी 2023 मध्ये करण्यात आली होती तर त्या घटना दुरुस्तीनुसार हे आरक्षण दिलेलं आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, ग्राहकांना 360 डिग्री डिजिटल अनुभव देण्यासाठी माय LIC आणि सुपर सेल्स साथी नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशन कोणी सुरू केलेत? नावातच आहे, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ. तर यांनी माय LIC नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलं, जे ग्राहक केंद्रित ॲप आहे, जे पॉलिसी व्यवस्थापन, दावे, पेमेंट, कर्ज, KYC यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करतं. आणि सुपर सेल्स साथी हे जे ॲप आहे हे LIC एजंटसाठी बनवण्यात आलेले. ते LIC एजंट आणि मध्यस्थांसाठी असलेले एक विशेष ॲप आहे जे डिजिटल विक्री, ग्राहक सेवा आणि कामगिरीचं निरीक्षण सक्षम करतं. 15वा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी दिव्य दक्षिण यात्रा नावाचे एक आपण जर बघितलं योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर दिव्य दक्षिण यात्रा भारत गौरव पर्यटक ट्रेन. तर बघा ही दिव्य दक्षिण यात्रा जी आहे तर ती तिच्या माध्यमातून भारतातले दक्षिण भारतातील जे काही महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे त्यांना भेट दिली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष ट्रेन सुरू झाली, तिचं नाव आहे भारत गौरव पर्यटक ट्रेन. तर ही ट्रेन कोणत्या शहरातून सुरू होणार असल्याची घोषणा जी आहे ती IRCTCने केलेली आहे. तर ही ट्रेन जी आहे ती सुरू होणार आहे विशाखापट्टणम पासून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन ट्रेन सुरू झालेली आहे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन. ही का सुरू झाली असेल तर तुम्हाला तर सगळं प्रश्नाच्या माध्यमातूनच कळलं असेल की दिव्य दक्षिण यात्रा नावाचा एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे, तो दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना भेट देणं त्याचा उद्देश आहे. या ट्रेनमध्ये कांचीपुरम, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, त्रिचिनापल्ली, तंजावर यासारखी पवित्र स्थळं आपल्याला बघायला मिळतात. बघा अक्षय तृतीयेची ऑफर आहे, सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर चालू घडामोडीचे नोट्स आहे, कंबाईन 60+ गॅरंटीची बॅच आहे, 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स ही बॅच गेम चेंजर असणार सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आता आजचे जे टेस्ट क्वेश्चन आहे तर ते तुमचे हे 131वा घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर त्याविषयी जास्तीत जास्त माहिती जी आहे जी तुम्हाला माहिती आहे ती तुम्ही मेन्शन करायची आहे. आणि दुसरी गोष्ट की आपली अर्थव्यवस्था 6व्या क्रमांकावर आलेली, तर हा रिपोर्ट कोणत्या संस्थेने दिलेला आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर या दोन बाबी, कारण ह्या दोन बाबी मोस्ट इम्पॉर्टंट आहे सध्या या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर त्यामुळं हे दोनच क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, त्याची उत्तर द्या. आजचं सेशन खूप महत्त्वाचं होतं. थांबूया आज आता आपण इथं. बाकी तुमच्या मनातील इतर क्वेश्चन बऱ्याचशा मुलांचं आहे की बजेटचं लेक्चर कधी होईल सर, तर बजेटच्या लेक्चरवर काम करतोय मी, 1-2 दिवसात तुम्हाला ती सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. चला थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.